आज होता उपवास, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. त्याच्यामुळे माझा आणि मम्मीचा होता उपवास. आणि इथे मम्मीने सकाळी देवपूजा करून मस्त अशी गाणी लावली होती. सकाळ सकाळी स्वामींचं गाणं ऐकून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं होतं. आणि मॅडम दुसऱ्याची सायकलवर बसून हवा करत होत्या. तिला नसताना आता हिंडायचंच काम चालू असतं. आणि आम्ही दुपारी निघालो होतो दुकानामध्ये, कारण आज उपवास असल्यामुळे आम्हाला आणायचे होते चिप्स. मग आम्ही दुकानामध्ये जाऊन पटकन चिप्स घेऊन आलो. आणि नंतर इथे ना संध्याकाळच्या पूजेसाठी मला ढाळे गोळा करायची होती. 5 फळांच्या झाडांची ढाळे मी इथे गोळा केली होती. कोणी कोणी नाही ते आंब्याचे पाणी सुद्धा घालतात, पण माझ्या लहानपणापासूनच मम्मी आमची अशी 5 प्रकारच्या फळांचे ढाळे घालते, त्याच्यामुळे मी सुद्धा अशीच घालते. तुमच्याकडे कशी पूजा करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते दुपारी ना खूप जाम भूका लागली होती. मम्मी लागली होती भाकरी करायला, माझं चालू होतं चिप्स खायचं, कारण माझा मम्मीचा गुरुवार असला तरी पप्पांना आणि भावाला माझ्या भाकरी करायची होती. मग पटकन मम्मीने भाकरी केली आणि आमच्या दोघींसाठी खिचडी सुद्धा केली होती. मस्त अशी खिचडी आणि पापड वगैरे खाऊन घेतलं. नित्याला सुद्धा ना खिचडी खूप छान आवडते. आणि ते मॅडमचं सारखं खेळायचं चालू होतं. नंतर संध्याकाळच्या टायमिंगला ना मी पूजा मांडायला घेतली होती. आणि हे कापड ना मी कोईमतूरमधून आणलं होतं. आणि ते सगळी मी पूजेची तयारी सगळी केली होती. आणि जिथे पूजा मांडणार होती ना तिथे मी स्वच्छ असं पाणी मारून पुसून घेतलं होतं. मस्त त्या कापडावरती तांदळाचं स्वस्तिक काढून घेतलं आणि पानाचा विडा आणि गणपतीची पूजा करून घेतली. नंतर नाही ते मी देवीला साडीसुद्धा म्हणजे आपल्या ब्लाऊज पीसची साडी नेसवली होती. आणि नंतर मी सगळं दागिने वगैरे घालून मस्त अशी पूजा मांडून घेतली. तुमच्या इकडे पूजा कशी करतात, किंवा संध्याकाळी करतात की सकाळी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इकडे तर आम्ही पूजा संध्याकाळचीच मांडतो आणि संध्याकाळीच वाचतो. मस्त मम्मीने इथे पूजा वाचून घेतली आणि नैवेद्य सुद्धा दाखवले. आणि मम्मीने आज बनवली होती तेलावरची पुरणपोळी. मला ना मम्मीच्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात, म्हणून ना आज पहिलाच गुरुवार असल्यामुळे मम्मीने हा बेत केला होता. मस्त आम्ही जेवण वगैरे केलं आणि दिवसाचा शेवट केला. बाय.